गडचिरोली जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता ही वाढतीये। जिल्हा परिषदेच्या शाळांसह सगळ्या खासगी अनुदानित शाळा सकाळच्या सत्रात सुरू आहेत। सकाळी 7 ते 10:30 या वेळेतच शाळा भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत। लातूरमध्ये उष्माघाताने तिसरा बळी आहे। औसा तालुक्यात उष्माघाताने 25 वर्षीय तरुणाचा बळी आहे। घटनेमुळे गावात शोककळा आहे। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 1 अंशाने घसरलाय। नंदुरबारमध्ये आज तापमान 43 अंशावर आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण आहेत। बातमी वाशिमची आहे। पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हा हा अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो। अपुऱ्या पावसामुळे आणि मर्यादित सिंचन सुविधांमुळे बहुतांश शेती कोरडवाहू आहे। मंगरुळपीर तालुक्यातील अतिदुर्गम बोरभा या गावातील प्रगतिशील शेतकरी अमोल भुसारे यांनी जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डोंगर उतारावरील माळरानावर फळबागांचं नंदनवन फुलवलंय। 13 एकर केशर आंब्याची बाग आहे। केशर आंब्याची बाग ही आम्ही भाऊसाहेब फुंडकर या योजनेतून घेतलेली आहे। बाग लागवड केल्यानंतर आंतरपीक घ्यायचे असे सुचले। कोकण किनारपट्टीवर जो आंब्याचे घड लटकताना किंवा असे पाहिले आहे ते आम्ही या मंगरुळपीर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये हे फळबाग आम्हाला डेव्हलप करून चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळत आहे। कांद्याच्या भावात नेहमी होत असलेली घसरण इतर शेतमालाला देखील योग्य भाव मिळत नसल्याचं पाहून शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करतोय। असाच एक नवीन प्रयोग मालेगावच्या अंजक या ठिकाणी भाऊसाहेब पवार या शेतकऱ्यानं केलाय। त्यानं थेट जपानचा लाल आणि बांगलादेशच्या निळ्या आंब्याची लागवड केली आहे आणि हा प्रयोग यशस्वी सुद्धा झाला आहे। नवीन काहीतरी आगळा वेगळा शेतीमध्ये प्रयोग करावा म्हणून हा मी आंब्यांचा नवीन व्हरायटी ज्या पाहिल्या त्याच्याबरोबर जाऊन सर्च केल्या। त्याच्यानंतर मला ज्या आवडल्या त्या मी मागवल्या आणि यूट्यूबला पण भरपूर ह्या आंब्याची प्रसिद्धी यूट्यूबला बी भरपूर आहे। मियाझाकी म्हणून हा आगळा वेगळा प्रयोग आपल्याकडे होतो, सक्सेस होतो का नाही हे करून बघावं म्हणून मी हा प्रयोग केलेला आहे। एक झाडी हे आणि एक जपानी बांगलादेशी आंबा काटेनाम म्हणून आहे, ती व्हरायटी मी आणली। दोघं चांगल्या प्रकारे आपल्या काळ्या मातीमध्ये एवढ्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये एकदम सुंदर असा आंबा आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।